नमस्कार. मी भरत दादासाहेब मगदूम, राहणार कसबा संगाव, कागल तालुका. एक कृषी प्रदर्शन बघण्यासाठी मी आलो होतो. मला इथं कलिंगडाचा प्लॉट निदर्शनात आला. त्या पद्धतीने इथले जे एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांनी मला सगळी माहिती दिली. सुरुवातीची मशागत कशी करावी, त्याची लागवड कसं, रोपे कुठून घ्यावेत, त्याचं शेड्यूल कसं असेल, ते शेड्यूल कशा पद्धतीने देतात. मग ह्यामध्ये मला विराट जातीचा एक प्लॉट डेमोसाठी बघायला मिळाला. तो विराट जातीच्या कलिंगडाचं संस्करण किती उत्पादन निघेल 1 एकरमध्ये, त्याचं त्या पद्धतीने शेड्यूल करून आपण जर त्या पद्धतीने व्यवस्थापन जर केलं तर श्वसन 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न आपल्याला भेटेल, असं श्वसन हमी दिलेली आहे. श्वसन एकरी श्वसन 4.5 फुटी बेड करून त्यातील 1.5 फुटाचं अंतर ठेवून परत 4.5 फुटाचं एक मल्चिंग पेपर हातरून त्या पद्धतीनं कलिंगडाची लागवड केल्यानंतर आपण त्याचे त्या पद्धतीने ते व्यवस्थापन सगळं कीटनाशक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं व्यवस्थापन जर करून, पाण्याचं व्यवस्थापन जर चांगल्या पद्धतीने केलं तर भरघोस उत्पन्न मिळेल. आणि विराट जात ही फळाची फार सुंदर आहे आणि त्याचं कातड खूप जाड आहे, त्यामुळे ते टिकायला चांगला आहे आणि त्याचा गोडवा पण छान आहे. आणि अशा पद्धतीने हे विराट जातीचं फळ अत्यंत 3 ते 6 किलो वजनाचं आपल्याला भेटेल. आणि स्वसरण आपल्याला एक आता सध्या तरी दर 20 ते 22 रुपये चालू आहे. उन्हाळ्यात जसा वाढेल तसा तो दरही वाढत जाईल, त्यामुळे ऑटोमॅटिक जितका दर वाढेल तेवढं शेतकऱ्यांना ते फायद्याचंच होईल. हे अगदी भरघोस आणि हमी पात्र उत्पादन आहे. हे श्वसन एकरी श्वसन 6,000 रोपं लागतील आणि त्या पद्धतीने असं हार्वेस्टिंग केल्यानंतर श्वसन हे वाशी मार्केट, मुंबई इकडे आपण हे पाठवतोय आणि वजनाला खूप सुपक आणि चांगला आहे आणि याचा दरही आपल्याला चांगला मिळेल. आम्ही स्वतः हे पीक विराटचं घेतोय आता त्या उन्हाळ्यामध्ये. शेतकऱ्यांना मी अवश्य शिफारस करेन की विराट जातीचं तुम्ही उत्पादन घेऊन बघा, निश्चितच तुम्हाला उपयोग होईल याचा. धन्यवाद.